अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि वर्धापन दिनानिमित्त आपण पाहतोय की वरळी डोम या ठिकाणी ठिकठिकाणी आपल्याला बॅनर पोस्टर्स पाहायला मिळत आहेत आणि शिवसेनेचे मोठमोठे बॅनर जे आहेत ते यामध्ये दिसत आहेत. विशेष करून या तरुणांमध्ये जर देशाभिमान भिनवायचा नसेल तर मग कशात भिनवायचा, म्युन्सिपाल्टीच्या नळात, अशा आशयाचा बाळासाहेब ठाकरे यांनी विचारलेला प्रश्नाचा जो बॅनर आहे तो सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे. ठिकठिकाणी आपण पाहतोय की भगवामय वातावरण संपूर्ण झालेलं आहे. आज नेमकं एकनाथ शिंदे काय भाष्य करणार ते जरी पाहणं महत्वाचं असलं तरी देखील बऱ्याचशा या ठिकाणी आपण नवीन गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा पाहतोय, अनुभवतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या चालत्या फिरत्या ज्या शाखा आहेत त्या आता शिवसैनिकांकडून शिवसैनिकांना दिल्या जाणार आहेत आणि स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचं उद्घाटन करणं याची ही पहिली दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. बघा, कुंदन संखे यांची ही शिवसेनेची शाखा आहे. जिल्हा प्रमुख आहेत डहाणू पालघर. तर दुसरीकडे आपण पाहतोय की वसंत चव्हाण जे जिल्हा प्रमुख आहेत विक्रमगड बोईसरचे, त्यांना ही शाखा दिली जाणार आहेत आणि या शाखेच्या आतलं जे वातावरण आहे ते नेमकं कशा पद्धतीचं आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी आपण पाहतोय की जिथे जिथे शाखा असते तिथे तिथे सर्व शिवसैनिक किंवा जे राहणारे स्थानिक असतात ते आपल्या आपल्या समस्या ज्या आहेत त्या घेऊन येतात. मी माझा कॅमेरामॅन अमित शिगवणला देखील सांगेल की या शाखेच्या आतमध्ये नेमकं कसं वातावरण आहे ते सुद्धा दाखवावं. नवीन शाखा आहे. या ठिकाणी बाळासाहेबांचा फोटो आपल्याला दिसतोय, त्यासोबतच आनंद दिघेंचा फोटो दिसतोय. बसायसाठी या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. एक टेबल आणि 4 खुर्च्या असलेली ही शाखा आणि सोबत छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो मूर्ती असलेली जी शाखा आहे ती आता सर्वत्र सर्व जिल्ह्यांमध्ये दिली जाणार आहे. सर्व जिल्हा प्रमुखांनाही दिली जाणार आहे आणि इथून कारभार चालणार आहे. निवडणुका तोंडावर आहेत आणि त्यामुळे शिवसेना आता ऍक्शन मोडवर आली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कॅमेरा पर्सन अमित शिगवणचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. MDHचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो. वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.